पार्थ पवारांच्या वक्तव्याबाबत विचारताच नाना पटोलेंनी एका वाक्यात विषय संपवला. म्हणाले, कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केल्यानंतरही आकाश मोरे यांना सुनेत्रा पवार यांच्या विरोधात रिंगणात उतरवणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चांगलीच जुंपली आहे. सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा देण्याची मागणी केली. मात्र त्यानंतरही काँग्रेसच्या दिल्लीतील हायकमांडने बारामतीच्या पोटनिवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरवला होता. काँग्रेसने उमेदवार दिल्यानंतर सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली. त्यांनी काँग्रेस पक्षाच्या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देतानाही काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलची सुरुवात असल्याची टिप्पणी केली. पार्थ पवार यांच्या टीकेला महाराष्ट्र काँग्रेसने ट्विट करत प्रत्युत्तर दिले. त्यानंतर आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी म्हटले, खरं तर निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेशाध्यक्षांना फोन केलेला आहे. अशा पद्धतीने दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे पार्थ पवार आमच्यापेक्षा वयाने लहान आहेत, त्यामुळे मी त्यांच्यावर प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही असं पटोले यांनी म्हटलं. तर पार्थ पवारांच्या काँग्रेसच्या महाराष्ट्रातील डाऊनफॉलच्या वक्तव्यावर काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटले, ते वेळ सांगेल. कोणाचं डाऊनफॉल होईल हे वेळच सांगेल, त्यामुळे मला त्यावर प्रतिक्रिया द्यायची नाही. पार्थ पवार काय बोलतोय याच्यावर लक्ष देण्यापेक्षा खरं तर या निवडणुकीची प्रक्रिया आहे. निवडणुका बिनविरोध झाल्या पाहिजेत असं त्यांचं मत आहे. त्यांच्या आईने आमच्या प्रदेश अध्यक्षाला फोन केलेला आहे. पण अशा पद्धतीचं दबावतंत्राचा वापर करून आणि काँग्रेसवर टीका करून हे काही प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे पार्थ पवार वयानं लहान आहे आमच्यापेक्षा, त्याच्यामुळे मला त्याच्यावर काय प्रतिक्रिया देण्याचं काही कारण नाही. पार्थ पवार बोलले की काँग्रेसचा डाऊनफॉल होईल, ज्या प्रकारे काँग्रेसने जी भूमिका घेतली उमेदवार देण्याची, ते वेळ सांगेल ना. त्याच्यामुळे कोणाचा डाऊनफॉल होईल ते वेळ सांगेल. त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया मला द्यायचीच नाही. अतुल लोंढेंनी ते असं वक्तव्य केलंय आणि अट टाकली आहे की पहिले तुम्ही अजित पवारांसंदर्भात FIR दाखल करा, FIR रद्द हे करा आणि मग आम्ही पाठिंबा देऊ. प्रवक्त्यांनी सांगितलं तर पार्टीचंच मत असेल. त्याच्यामुळे काय मत आहे मी तुम्हाला कालही सांगितलं की मी आज आता मुंबईला चाललेलो आहोत. त्याच्यामुळे नेमकं काय पॉलिसी झाली आहे ते मला कळेल तेव्हा मी बोलेन. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर टीका केलेली आहे या सगळ्या भूमिकेवरून. संजय राऊताला त्याच्या पक्षातच लोक त्यांना मान्यता देत नाही आणि म्हणून आम्ही मान्यता द्यावी असं तुम्हाला वाटत असेल तर आम्ही कुठली प्रतिक्रिया त्यांना देणार. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, मुंबई.